नमस्कार, साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आता आहे चांदवड मतदारसंघामध्ये। या ठिकाणी चांदवड आणि देवळा हे असे दोन शहर जे आहे यामध्ये येतात। मी आता सध्या चांदवडमध्ये आहे। चांदवडमध्ये काही सामान्य नागरिक जे आहे, आपण मतदार आहेत, आपण त्यांना विचारूया त्यांच्या काय अडचणी आहे। या मतदारसंघामध्ये साधारण 10 वर्षापासून भाजपाचे आमदार जे आहेत राहुल आहेत हे इथे प्रतिनिधित्व करत आहे, पण अजूनही काही समस्या आहेत का, लोकांना काय वाटतं, काय झालं पाहिजे, असं सगळं आपण जाणून घेऊया। आमदार राहुल आहेत साहेब यांच्यामार्फत जे पुणेगाव डोंगरगाव पाणी पुणेगाव कालव्यातून डोंगरगावला पोहोच झालं, असंच पाण्याचा विकास यापुढे राहिला पाहिजे। परंतु आता जे आजूबाजूचे जे खेडे आहेत, जसं माझं गाव ग्रामीण भागातून येतो, माझं गाव तिसगाव आहे। या तिसगावच्या धरणामध्ये पाटचारीद्वारे ते पाणी पोहोचलं पाहिजे आणि तिथून पुढं अनेक खेड्यांना तिथं पन्हाळ्यापर्यंत किंवा गंगावापर्यंत ते पाणी जाईल आणि अनेक ग्रामस्थांना त्याचा लाभ होईल, एवढी माझी मान्य आमदारांकडून विनंती आहे। 10 वर्षात तसं ठोस असं कोणतंच काम झालेलं नाही, कारण की पाण्याच्या बाबतीत अजून आत्तापर्यंत 2 दिवसापूर्वी आत्तापर्यंत टँकर बंद झाली पावसामुळे, ते बी कुठल्याही प्रकारचे पाटाचं काम झालेलं नाही, त्याच्यामुळं पाण्याची अडचण आहे। त्याच्यामुळं कांद्याच्या बाबतीत जी महाग बँक होणार व जिथं कांदा पिकतो तिथं झाली पाहिजे। गव्हर्नमेंटचे धोरणं एकदम चुकीचे आहे, त्याच्यामुळं जे आम्ही समाधानी नाही आहे। गावातले रस्ते जे पाहिले तर एकदम पूर्ण रस्ते खोदून ठेवलेले, कुठल्याही प्रकारचं रस्त्याचं प्रॉपर काम नाही, कोणत्याच नियोजन नाही आहे। तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं गेली 10 वर्षामध्ये डॉक्टर राहुल दादा अय्यर यांनी दळणवळणाचे जवळजवळ 90% प्रश्न मार्गी लावले आहे आणि पाण्याचं पण नारपारसारखी योजना, हात्याडसारखी योजना ही एकमेव असे व्यक्ती आहे की ते फक्त डॉक्टर राहुल दादा अय्यरच पूर्ण करू शकतील, कारण त्यांच्यावरती सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात वजन असून ते येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये हे दोन्ही आमचे प्रोजेक्ट पूर्ण करतील, कारण त्यांना येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये मंत्रिपद भेटणार आहे, आम्हाला सर्वांना माहिती आहे। मंत्रिपद भेटणार आहे, परंतु हे म्हणता पाण्याचा प्रश्न सुटला, पाण्याचा प्रश्न त्यांनी 90% सोडलेला आहे आणि आत्ताच नारपार सारखी योजनेला त्यांनी पार लिंक म्हणून मान्यता दिली आहे। ती चांदवडच्या खोकडताळ्यापर्यंत पाणी येईल, ही आम्हाला शाश्वती आहे। तुमचं काय म्हणणं आहे? आमच्याकडं साधारणतः 1 सप्टेंबर रोजी पाणी प्रश्न बैठकीबाबत अतिशय जिव्हाळ्याचा एकमेव प्रश्न जो आहे असता चांदवड तालुक्याला, मगाशीच सांगितलं की हत्याडबाबत जर एकच प्रश्न उद्भवतो पूर्व भागाला का हत्याड जर 2012ला जर माजी आमदार शिरीषभाऊ कोतवाल यांनी जर हत्याडचा पाणी दाखला आणलेला आहे, तर त्या पुढे 10 वर्षात झालं तरी काय त्याचं? पूर्व भागात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो पाणी प्रश्न, आणि पूर्व भागाला जर न्याय द्यायचा असेल तर हत्याड, जर पश्चिम भागाला न्याय द्यायचा, अजून चांगल्या पद्धतीने न्याय द्यायचा असेल तर कार्डो केतराई बरोबर कार्डोचा प्रकल्प हा राबवलाच पाहिजे। हे कार्डो केतराई हे झाले तरी काय, हे सगळ्या तालुक्याला कळले पाहिजे। त्यामुळे तालुक्याची सगळ्यात मोठी नाराजी आहे ते पाणी प्रश्नाबाबत, आणि पाणी प्रश्न जर सोडवला नाही तर येत्या विधानसभेला आम्ही सत्ताधारी पक्षाला अर्थात राहुल अय्यर यांना खाली खेचल्याशिवाय राहणार नाही। तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं एकच एक, मी माजी सैनिक आहे, जय जवान जय किसान या नात्यानं माझ्या चांदवड तालुक्यामध्ये 10 वर्षामध्ये पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही, आणि जो बी कोणी सांगत असं दळणवळणचा रस्त्यांचे कामं केलेले, तुम्ही आज बी माझ्याबरोबर आपल्याच माध्यमातून टीव्हीच्या माध्यमातून माझ्याबरोबर चला, तुमची गाडी राहील, माझी गाडी मोटरसायकल जाऊ शकत नाही त्या रस्त्यानं, मोठी गाडी घेऊन जर गेलो तर रस्त्याचे कामं बघा। आणि चांदवड तालुका हे 10 वर्ष स्टँडिंग आमदार राहिल्यानंतर सुद्धा याची सरकारकडे पाठपुरावा केलेला नाही या स्थानिक आमदारांनी, हे स्टँडिंग आमदारांनी। आता काय अपेक्षा आहे? आता आमची अपेक्षा ते बोलतं का आता करू आणि आम्ही सँक्शन करून आणलंय। विहीर तहान लागल्यानंतर विहीर खंदायचे काम आमच्या जनतेला माहीत नाही का? क्या आमची जनता येडी आहे का? हे जर ऐन टायमाला म्हणत असतील की आम्ही हे सँक्शन करून आणलं, ते सँक्शन करून आणलं, तर आमची जनता काही दूध भोळी नाही। आणि आम्ही तुम्हाला एकच रिक्वेस्ट करतो, जर करायचंच होतं तर यांनी 5 वर्ष पहिले आणलं असतं तरी मग आम्ही चांदवड तालुका आमचा खुश झाला असता। आणि दुसरी गोष्ट अशी, जो पाटाचं पाणी ते पुराचं पाणी आहे, जानेवारी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये तर काही त्याच्यावालं रोटेशन म्हणतो ते येत नाही, बरोबर आहे का? पण यांनी एक काम केलं, तिकून जसा पाट बांधीत आणला, डायरेक्ट प्लास्टर केलं, ते खालतं कुणीकडे घेऊन गेले आम्हालाच माहीत नाही। आणि त्या पाटाचं पाणी आज चांदवड तालुक्यात बिचारे काही 50-50 गावं भिजले असते, बांधारे भरले असते, त्याच्यात कानी केलं असतं, फोडलं असतं, ते त्यांनी त्याच्यात दुर्लक्ष केलं, ते उलट म्हणता आम्हाला कोणी सांगितलंच नाही। म्हणजे आता हे बी सांगायला पाहिजे का आमच्या जनतेनं?
का या पाटाला ऍप्लिकेशन अर्ज करायला पाहिजे होतं का यांच्याकडे, का बाबा मला पाटाचं पाणी इथून फोडून द्या, इथून पाईप टाका, हा बांधारा भरा, तो बांधारा भरा, हे बी यांचे बोलण्याची पद्धत झाली का? आमच्या जनतेवर नाराज पुन्हा हे टाकतात, काय म्हणतात त्याला, काय टाकीत बोजा त्या पद्धतीचा, हे सर्व सर चुकीचं आहे आणि यांनी काही केलेलं नाही. आज मी जेवढे प्रॉब्लेम असतील तेवढे तुम्ही माझ्या डोळ्यात जनतेसकट चला आणि मी तुम्हाला दाखवतो एक एक रस्ता पाण्याचं काय काय हाल आहे. तर माझी समस्या अशी म्हणजे पूर्ण गावाची की मागील 10 वर्षापासून आमच्या इथं आमदार डॉक्टर आहेर, ते केंद्रीय मंत्री बी डॉक्टर होते, तर आमच्या आरोग्य उपजिल्हा रुग्णालयात काहीच काम झालेलं नाही. मागं बी उल्हासनगरचा मोठा ॲक्सिडेंट झाला, तर इथं सुविधा व्हावी त्यांना नाशिकन पुढं पाठवावं लागलं. आता राऊत घाटात मोठा ॲक्सिडेंट झाला, त्याच्यानंतर इथं काही सुविधा नसल्यामुळे लोकांना बाहेरगावी पाठवावं लागतं आहे. 10 वर्षापासून इथलं 0 काम झालेलं आहे. मागील माझे आमदार कोतवाल साहेबांनी ट्रामा केअर सेंटर उभं केलं आहे, तिथं काहीच साहित्य यांनी आणलेलं आहे. नुसतं बिल्डिंग बांधून काय करणार, तिथं जर स्टाफ नाही काही नाही, या कोण पुढं करणार? चांदवडच्या आरोग्य सुविधाचं काय करणार? बाजार समजा आपला बाजार आहे, बाजार पुन्हा रोडावर बसतो, बाजारासाठी काहीच नियोजन नाही. भविष्यात एखादा अपघात होऊ शकतो, पुन्हा बाजारात म्हणजे ट्रॉफिक जाम होती. मागं बी एका कंटेनरची मोठी साखळी तुटली होती, मोठमोठाले पाईप होते, त्याची जर दुसरी साखळी तुटली असती किती मोठा आघात झाला असता. त्याच्यानंतर रोड रस्त्याचं काम एकदम खराब झालेलं आहे, पायी चालण्याची सुद्धा हे नाही. मी एक चांदवड शहराचा नागरिक या नात्याने सांगतो का आमच्या चांदवड तालुक्यामध्ये पाण्याची भीषण परिस्थिती आहे. आवर्षण प्रवर्षण क्षेत्राचा तालुका असल्याने पाण्याकडे हे गांभीर्याने सरकारने आणि लोकप्रतिनिधी यांनी लक्ष दिलं पाहिजे. मागील लोकप्रतिनिधींनी काही पाठपुरावा केला, त्याच्यापुढे या लोकप्रतिनिधी पाठपुरावा सत्ताधारी लोक पक्षांनी केला पाहिजे. तो केला ते सांगताय, नाही केला तो आता नंतर सर्व कागदोपत्री सर्व कळेलच. परंतु चांदवड शहराचा एक ज्वलंत प्रश्न आहे आमचा हत्याडचं, आणि त्याच्यानंतर आमचा खोकडतळ्यामध्ये जी अहिल्यादेवी काळीन जी पाटसारी आहे जी वडबाऱ्याकडून येते, ती पाटसारी गेल्या 7, 8, 10 वर्षापासून सोमा कंपनीचं कामाचं रस्त्याचं काम चालू असताना त्यावेळेस बंद पडलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर काहीही पाठपुरावा झाला नाही. परंतु आमदार साहेबांनी आम्हाला अशी माहिती दिली का मी 1-1.5 कोटी रुपये त्याच्यावर खर्च केलेले का जेणेकरून जी पाटसारी येते त्या पाटसारीमधून शेतकऱ्यांना प्रॉब्लेम होतो, म्हणून ते पाणी पुढं येऊ देत नाही, कारण त्यांचे शेत उपळतात पाण्यामुळे, त्याच्यामुळे त्यांचा तो प्रॉब्लेम होता. तो त्याच्यामुळे आमदार साहेबांनी ते आस्थारीकरणाला 1.5 कोटी रुपये दिले. परंतु परत 2-3 पुढचे काही शेतकरी असतील ते परत जाऊ देत नाही. तरी त्यांचं ते शेतकऱ्यांचं म्हणणं त्यांचं ऐकून घ्यावा. 2-4 शेतकरी जर असतील, 20,000 लोकांना जर ते वेठीस धरत असतील तर हे चुकीचं आहे. त्या खोकडतळ्यामध्ये पाणी आलं तर चांदवड शहराला बोरवेलला त्याला पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि ज्या शेतकऱ्यांना तिथं प्रॉब्लेम येत आहे तिथं पाईप टाकावे, पाईप टाकून ती पाण्याचं व्यवस्था इकडे करावी, कारण की पाणी ते वाया जातं आहे खाली. आज अर्धा खोकडतळा भरलं आहे, पूर्ण भरलं तर ते पाऊस पुढच्या वर्षी येण्याच्या काळापर्यंत टिकून राहील. असं काय वाटतं मला? मुख्यतः मी चांदवड शहरातला नागरिक असल्यामुळे मी मुख्यतः चांदवड शहराच्या समस्या मांडाव्याशा मला वाटतं. पण तुम्ही विधानसभेचा विषय आपल्या इथं चर्चेला आला म्हणून मला आमदार साहेबांच्या कार्यशैलीबद्दल, त्यांनी ज्या पद्धतीने 10 वर्षात काम केलं, ते सुशिक्षित आहे, संयमी राजकारणी, सुशील आहे, पण त्यांची जी नेटवर्क करायची पद्धत आहे चांदवड तालुक्यात, त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या मतदारसंघावर झाला आहे. की तुम्ही तुमचे ठेकेदार आणि सरपंच हे जसे सरदार नेमलेले असे गावं वाटून दिलेले आणि त्यांच्यामार्फतच सगळी यंत्रणा राबवली जाते. म्हणजे जनतेला तुमच्याकडे डायरेक्ट प्रश्न मांडायसाठी कुणाची तरी लिंक थ्रू जावं लागतंय. त्याचाच हा जो कम्युनिकेशन गॅप आहे. पाणी प्रश्नावर जी मीटिंग झाली 1 सप्टेंबरला, त्याच्यात तो दिसून आला की आमदार साहेबांचं असं म्हणणं होतं की मला कोणी हे सांगितलं नाही, की नागरिकांनी डायरेक्ट येऊन सांगितलं नाही. आमची अपेक्षा अशी होती की त्यांनी नेमलेल्या सरदारांनी तरी ते सांगायला पाहिजे होतं. म्हणजे ही जी पद्धत आहे त्यांची कार्यशैलीची की एक गाव एक माणूस, एक ठेकेदार एक सरपंच एकदा नेमला की ते सगळ्या गावातले निर्णय तोच घेणार. पण मग तो लोकशाही पद्धतीने या गोष्टी करतोय की नाही याच्यावर त्यांचा अंकुश नाही, असं माझा वैयक्तिक 10 वर्षाचा अनुभव राहिलेला आहे. हा त्यांच्या कार्यशैलीतल्या सगळ्यात मोठ्या त्रुटी आहे. आणि चांदवड शहराची जर बात कराल तर चांदवड ग्रामपंचायतची नगर परिषद झाली क वर्ग. पृथ्वीराज चव्हाण साहेब जेव्हा मुख्यमंत्री होती तेव्हा हिला मान्यता भेटली. ग्रामपंचायतमधून नगर परिषदेत येताना भरपूर गोष्टीत बदल झाला. त्या गावाचा विकास आराखडा ज्याला आपण DPR म्हणतो, त्या DPRवर काम चालू झालं 2015ला. नवीन बॉडी आल्यावर मला असं वाटतं की जे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, त्यांच्या व्यतिरिक्त जी बाकी पूर्ण बॉडी निवडून दिलेली होती त्यांच्यापैकी कोणीही या गोष्टीवर नॉलेज नसल्यासारखं वागलं 10 वर्ष.
त्यांनी ते आपापल्या प्रभागामध्ये जरुरी असलेल्या गोष्टी त्या DPR मध्ये समाविष्ट करण्यासाठी मला नाही वाटत कोणी काही प्रयत्न केले. आपलं गाव डोंगराच्या पायथ्याशी आहे, त्याच्यानुसार त्याच्या भौगोलिकदृष्ट्या काही चॅलेंजेस आहे ते वेगळे. आज पावसाळ्यात ज्या गावामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट झाले हे फक्त आपलं गाव डोंगराच्या पायथ्याशी असल्यामुळे, तो हा जो DPR पुढच्या 50 वर्षासाठी आपला तयार होतोय त्याच्यावर आजही काम चालू आहे. मला असं वाटतं की ज्यांना इथून पुढे नगरसेवक म्हणून काम करायचं आहे, आता 10 वर्ष जे झालं ते सोडून द्या, पण प्रत्येकाने आपापल्या प्रभागाचा अभ्यास करून त्या ज्या गरजा आहे की रस्ते कुठे पाहिजे, सार्वजनिक जे ओपन स्पेसेस आहे त्याच्यावर आरक्षण कुठे बसवलं पाहिजे, काही विकास कामं आहे जे स्पेसिफिकली त्या प्रभागात जरुरी आहे, डोंगराच्या पायथ्याला असेल तर फॉरेस्टच्या बाजूनी एक चारी तयार करून जे मोठे स्ट्रॉम ड्रेनेज आहे त्याच्यातून ते पाणी आणावं, अशा बेसिक गोष्टी अभ्यासपूर्ण त्या DPRच्या पार्ट झाल्या. आणि DPR अशी गोष्ट आहे ती ब्लूप्रिंट आहे, तिच्यात असेल तरच ते मान्यता मंजुरीला जाऊ शकतं. तर आज ते सुटून गेलं तर ते तसंच राहील. या दोन गोष्टीवर मला वाटतं विचार करायची गरज आहे. पाणी प्रश्नाचं म्हटलं तर आता हत्याडचा विषय आहे, तर त्याच्यावर जवळजवळ 20 ते 25 वर्षापासून राजकारण चालू आहे आणि खूप महत्त्वाचा विषय तो का हत्याड हे झालं पाहिजे. त्याच्यानंतर हत्याड जर झालं, कारण राजदेरवाडी आणि आपलं हे वरबाडे त्या गावातले लोक शेती करतात, तिथं जानेवारी महिन्यातच पाणी संपलेलं असतं आणि जानेवारी महिन्यानंतर तिथं पाणी राहत नाही. त्या लोकांना पाणी नसल्यामुळं दुसऱ्या गावामध्ये मजुरी करायला जावं लागतं. तर तो खूप महत्त्वाचा विषय, पण त्याच्यावर सारखं राजकारण होतं आहे. तो विषय सुटला तर चांदवडकरांना एक पाण्याचा प्रश्न नक्कीच सुटेल. तो समस्या अनेक आहेत, अपेक्षा भरपूर आहेत. त्यामुळे येत्या विधानसभेमध्ये कल कसा असेल हे आपल्याला समजणार आहे. अजय सोनवणे, साम TV, मनमाड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TVच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.